आता ही गर्दी जी झाली आहे त्या गर्दीचा काय त्रास होतो का मुंबईकर म्हणून काय नाही होत, काय नाही होत? काय नाही. बर त्यांच्या मागण्या ते मान्य करायला पाहिजे नाही. सरकार फक्त त्यांनी तडीच लावते. बर. आता त्यांची परिस्थिती बघताय तुम्ही, ते कशा रस्त्यावर वगैरे त्याला जेवण पण देत नाही. त्यांनी गावाला जेवण आणतात बिचारे. गावावरून जेवण इथे मुंबईचे लोक काही मदत करतात, बाकी काय त्यांना. बर तिथे त्यांना राहायची सोय तर केली पाहिजे का नाही. बर. आता ते सीएसटी वर स्टेशनवर वगैरे काय गाडी म्हणतात, नाचतात, खेळ खेळतात, हे बघून काय कसं करणार वाटतं? ते? तुम्ही त्यांना सुविधा करा ना, कुठे राहायची जेवण. बर. बाकी काय होणार? त्यांची सुविधा करायला पाहिजे. करायलाच पाहिजे ना. बर. आंघोळीची सुविधा काहीच नाही ते. हम्म. काहीतरी करा त्यांच्यासाठी, बाकी काय. प्रॉपर मुंबईकर आहे तुम्ही, तुमचं असं मत आहे? बरोबर ना. बरोबर. काका नमस्कार, काय नाव तुमचं? अशोक नागरे. अशोक नागरे. नागरे. तुम्ही राहायला कुठं प्रॉपर? मुंबई. मुंबईतच आहे. पण आता इथं मराठा समाजाचं एक उपोषण सुरू आहे, त्याला तुम्हाला स्थानिक मुंबईकर म्हणून काही त्रास वगैरे होतो? काहीच नाही. त्यांनी त्यांच्या आरक्षणासाठी भांडावं. बर काय बर. आता अशा चर्चा ऐकायला मिळतात की स्थानिक मुंबईकरांना त्रास वगैरे व्हायला लागलाय आंदोलनाचा. किती आहे ते? ज्यांना त्याचा हक्क आहे त्याला मिळालाच पाहिजे. बर बर. त्यासाठी ते आपण उपोषण करतात ना ते. बरोबर हो ना? बरोबर. त्यांचा थोडासा त्रास झाला तर सहन बी करायला पाहिजे. बर बर. आता ही जी लोक आहेत एवढे सगळे मोठ्या संख्येने इथे येत आहेत, जात आहेत, त्यांचं वर्तन कसं आहे? एकदम चांगलं आहे, व्यवस्थित. बर बर त्यांचं काय कोणाची वाईट वागत नाहीत ते. बर बर त्यातलं जातात याच्यामध्ये थांबतात वगैरे. बर बर. तर तुमचं दुकान इथं आहे, इथनं अनेक मराठा